श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज मी बनवणार आहे काळ्या मसाल्याची आमटी. त्यासाठी खोबरं, धने, फूल मी घेतलेलं आहे. चला तर खोबरं भाजून घेऊया. खोबरं भाजलेलं आहे. आता धने फूल भाजून घेऊया. वाळलेला कांदा घातला तरी पण चालतो, पण मी नाही घालत. धने फूल भाजत आहे. थोडंसं तेल घालूया, मग छान भाजतं ते. धने फूल भाजलं. आता हे काढून मिरच्या पण भाजून घेऊया. मी हिरव्या मिरच्याच घालणार आहे, त्याने टेस्ट पण खूप भारी येते. झणझणीत अशी आमटी होती. तेल घालूया. मिरच्या भाजून झाल्या की काढून घेऊ. कोणी डाळसुद्धा घालतं आमटीला, अशी हरभऱ्याची डाळ भाजून. मी घालत नाही आहे. मी पुरण शिजवून ते चाळणीनं गाळून घेतलेलं आहे. ते पुरणातलं पाणी, त्याचीच आमटी बनवत आहे मी. त्याची आमटी छान पण खूप लागते. हे असं पुरण मी गाळून घेतलेलं आहे आणि हे खालचं डाळीचं पाणी. मी याचीच आमटी बनवणार आहे. शेगडीवरती कुकर ठेवून घेते. कुकर गरम होईपर्यंत मी मिक्सरमधून मसाले काढून घेणार आहे. मी सगळे मसाले एकत्रच काढून घेणार आहे. अगोदर असेच फिरून घ्यायचे, पाणी न घालता, मग छान बारीक होतात. आता थोडंसं पाणी घालते, परत फिरून घेते. छान बारीक झालेला आहे मसाला, तुम्ही बघू शकता. तेल, थोडंसं तेल वापरते मी, आणि लसूण. जास्त तेलकट चांगली लागत नाही. मसाले. कुकर खूप गरम झालं होतं. कलरसाठी थोडंसं मिरची पावडर, ते जास्त तिखट नसल्यामुळं मी चमच्याभर घातलं. याने कलर खूप भारी येतो. आणि आता हे डाळीचं पाणी घालूया. मस्त फिरून घ्यायचं. चवीपुरतं मीठ. परत हलवून घेऊया. छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. कोणतेही जास्त मसाले नाही व तेलकट नाही, अशी छान आपली आमटी झालेली आहे रेडी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाकीचे व्हिडिओ पण जाऊन बघा नक्की. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा. बाय.